सण उत्सवांचं शहर अशी ओळख असलेल्या सोलापुराने पुन्हा एकदा आदर्श घालून दिला आहे। यंदा सोलापूर शहरात पहिल्यांदाच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव डीजे मुक्त पार पडले। आता सोलापूर शहरातील 893 धार्मिक स्थळांपैकी कायमस्वरूपी भोंगे लावणाऱ्या 289 स्थळांवरील भोंगे काढण्यात आले। पोलिसांच्या आवाहनानंतर धार्मिक स्थळांवरील भोंगे लाऊडस्पीकर सर्वांनी स्वतःहून काढल्याने शहर भोंगेमुक्त झाले आहे। ध्वनी प्रदूषण कायद्यातील तरतुदीप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील स्पीकरसाठी आवाजाची मर्यादा घालून दिली आहे। मंदिर, मशिदीसह अन्य धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा इतरांना त्रास होऊ नये या दृष्टीने सोलापूर शहर पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रस्टी मौलवी शहर काजी यांच्या समवेत बैठका घेतल्या। या बैठकीत पोलीस आयुक्त म्हणाले की आवाजाची मर्यादा पाळून धार्मिक स्थळांवर स्पीकर लावण्यासाठी आता पोलिसांकडून 3 महिन्यांचा परवाना दिला जाणार आहे, पण आतील बाजूला स्पीकर लावण्यास पोलिसांच्या परवानगीची गरज नाही, असेही पोलीस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले। सोलापूर शहर हद्दीमध्ये मंदिर, बौद्ध विहार, मस्जिद, मद्रासा, दर्गा, चर्चेस अशा सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळावर जे काही भोंगे लाऊडस्पीकर्स होतं ते सर्व हायकोर्टच्या जे ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणी जी आहे त्यानुसार सर्वांना समजून सांगून त्यांनी त्याच्या क्षमता जास्त असल्यामुळे त्यांनी कितीतरी कमी ठेवलं तरी ते डेसिबलचे जे परमिसेबल लिमिट्स जे आहेत त्यापेक्षा जास्ती होत होतं आणि त्यानुसार रिपीटेडली आम्ही खटला पाठवणे, गुन्हे दाखल करणे हे प्रक्रिया होतं। हे सर्व गोष्ट जे संबंधित धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीज सर्वांना आम्ही समजून सांगून पोलीस स्टेशन स्तरावर, ACP स्तरावर आणि आज आपलं पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावर बैठका घेऊन सर्वांनी एकमताने एकूण 289 धार्मिक स्थळावर जे भोंग्या वगैरे लावलं होतं ते सर्व त्यांनी काढून घेतलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आतल्या बाजूला जेवढं त्यांच्या अनाउन्समेंटसाठी आणि इतर भाषण वगैरेसाठी जे लागेल त्यानुसार त्यांनी कॉलम स्पीकर्स वगैरे इन्स्टॉल करून घेतलेले आहेत। अशा एकूण 289 धार्मिक स्थळांमधून हे भोंगे वगैरे काढण्यात आलेले आहेत। हे कारवाईसाठी सहकार्य केलेल्या सर्व मंदिर ट्रस्टीज, मस्जिदचे ट्रस्टीज आणि बौद्ध विहार आणि चर्चेसचे ट्रस्टीज सर्वांना आम्ही मनापासून अभिनंदन करतो। हे सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था आणि जातीय सलोखा हे कायम ठेवण्यासाठी हे एक मोठा पाऊल या सर्व ट्रस्टीजनी उचललेलं आहे आणि ध्वनी प्रदूषण कायद्याच्या कुठल्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही हे पुन्हा एकदा सर्व सोलापूरकरांनी हे काम करून दाखवलेलं आहे। या निमित्त आज पोलीस आयुक्तालय लेवलवर आम्ही बैठक घेतलं होतं हे कारवाई पुढे कसं करायची बद्दल, पण त्याच्या अगोदरच एवढं पूर्ण काढण्यात आलेलं आहे। हे एक स्वागताची गोष्ट आहे।